पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा. अभंगाला सुरुवात करून थोडासा परिहार घेणं गरजेचं. आज या ठिकाणी कैलासवासी बळवंतराव रामचंद्र माने उर्फ भाऊ यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि आपल्या संस्कृतीच्या नियमाप्रमाणे दशक्रिया असेल, 13वा असेल नाही का, पिंडदान आणि हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर की कमीत कमी त्या आत्म्याचं त्या दिवशी पुण्यस्मरण व्हावे. आणि आज हा जो कार्यक्रम हा ओहोपोह चाललेला आहे, आज जे जे तुम्ही या ठिकाणी पुण्यकर्म करणार आहे आणि तो त्या त्या जीवात्म्यास मिळतं असं शास्त्र सांगतं. मी सांगत नाही तर म्हणते तुला थोडं एवढं ज्ञान आहे. शास्त्र सांगतं आज जे जे धार्मिक कार्यक्रम होईल, अन्नदान होईल, वस्त्रदान होईल, गोदान होईल. आता गोदानाचा विषय कारण गाईच बघाय नाही तर गोदानाचा विषय नाही, पण पूर्वी गोदान ब्राह्मणाला करीत होते. त्यामुळे आज जे जे पुण्यकर्म होईल त्याच्यापासून जे पुण्य फलं प्राप्ती होईल ते त्या ठिकाणी त्या आत्म्यास मिळते असं शास्त्र सांगतं पांडवाच्या काळापासून. त्यामुळे ते इतिहास तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्यावेळेस वेळ आपण त्यात घालवायच नाही. म्हणून आज असणार हे पुण्यस्मरण आणि भाऊंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यांचे असणारे पुत्र आमचे सहकारी मित्र बाळासाहेब असतील, त्यांची असणारी कन्या शैलजाताई निंबाळकर दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक यांनी या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांना मी व्यक्तिशः लाख लाख असं धन्यवाद देतो. आणि कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ विठ्ठला विठ्ठला. खरं आता तुम्ही पुढं बसलेली गडी सगळी मेजवानीवरली आहेत, चांगलं ऐकायला लागलेलं आहे तुम्हाला. त्यामुळे आता काळ बी कोरोनाचा आहे, त्यामुळे समजून घ्या. विठ्ठला विठ्ठला. मेजवानी का म्हणतो तुम्हाला उच्चस्तरीय ऐकायचं प्राप्त झालेलं आहे, कारण आपल्याकडे कार्यक्रम अगदी सुंदर होतात. त्यामुळे सगळे श्रवणीय मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत आणि सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत. गर्दी कमी असू द्या पण गर्दी माणसं आहेत, त्यामुळं जरी काही चुकलं मुकलं तर समजून घ्या. विठ्ठला विठ्ठला. कारण 15-20 दिवसापूर्वीच बाळासाहेबांनी सांगितलं वर श्राद्धाचा कार्यक्रम आहे, कार्यक्रम तुम्हालाच करायचा आहे. आणि परवा दिवशी पाहुणे आले तर आमचं काही सेवके करावे सांगितले काम. उभा राहा म्हणलं की राहायचं, खाली बस म्हणलं की बसायचं. त्यामुळं तुम्ही सगळे निमंत्रण दिलं आणि या ठिकाणी अगदी सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. आणि या ठिकाणी म्हणजे दुग्ध शर्करा योग राहुल महाराज त्यांच्याबरोबर काय महाराज जगताप महाराज त्यांच्या बरोबर आहेत. त्यामुळे काय आमचा योगायोग अगदी चांगला आहे. सर्व टाळकरी मंडळी गुरुजन आहेत. शिंदे महाराज, धारेकर आबा, गायकवाड महाराज, इंगळे महाराज, बाबा महाराज, सगळे महाराज लोक असले मलाच काय आता एकट्याला बोलायला अडचण. मामा या ठिकाणी लांबून आले तरी मी टाळ घेऊन उभं राहिले, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. विनेकरी बाबांना धन्यवाद देतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. आणि तुकाराम महाराजांचा या अभंगातून सांगतात इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पण तुम्हा आम्हाला हा जन्म जो प्राप्त झाला देवाला सुद्धा त्या जन्माची अपेक्षा आहे. कशा करता देवाला अपेक्षा लागलेली आहे. आणि या जन्माच्या आल्यानंतर तुकोबाराय सांगतात धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाची झालो. आणि या जन्मानेच आम्हाला देवाचं स्वरूप प्राप्त होतं. हे अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या मृत्यू लोकांमध्ये काही ज्या दुर्लभ गोष्टी आहेत, काही ज्या दुर्लभ गोष्टी आहेत त्यात महत्वाची दुर्लभ गोष्टी अन्न हा नरदेह मिळणं हे दुर्लभ आहे. नरदेह हा दुर्लभ.
जगात नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना. नरदेह मिळणं दुर्लभ आहे. महाराजांनी एक वेळा सांगितलं नरदेह दुर्लभ, माऊलीने 3 वेळा सांगितलं दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ हा संसार. 3 वेळा दुर्लभ. आणि हा मिळणं हा सहजासहजी मिळत एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा 20 लक्ष योनी रक्षा माझी घ्यावा जलचरी भोगावा 9 लक्ष. माझा लय पाठ नाही का म्हणजे आधी सांगत. ह्या वृक्षात सुद्धा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. 84 योनी आहेत त्यात फिरून फिरून फिरून. आता तेवढं 84 फिरायचं म्हणजे सोपं आहे का हो? हे 100 वर्ष नको नको झाल्यात आपल्याला. 1 वर्ष कोरोना आलं तर सगळी म्हणतात फार व्याकारी झाली. मग 84 योनीमध्ये सुख आहे का? वृक्षाचं द्या 30 लक्ष योनी वृक्षात पशुची घरी 30 लक्ष योनी पशुमध्ये जन्म घ्यावा लागतो. म्हणजे काय फिरत येत ते बैल गाय म्हैस अजून काही इतर असतात. 30 लक्ष योनी त्याच्यात फिरायच्यात. 9 लक्ष भोगावा जलचरी. आणि मानव देहाला फक्त 4 लक्ष ठेवले. 84 योनी फिरल्याशिवाय परत आपल्याला हा मनुष्य देह मिळत. आणि कधी मिळतो माहितीये का? तराजू असतो का? तराजू दुकानदार आहे त्यामुळे आता तो तराजू गेला, आता बैठ आलाय इलेक्ट्रॉन. तराजूवर ज्यावेळेस अन्न आपण माफ करू, पाप एका साईडला पुण्य एका साईडला होईल, समान झालं तर पाप पुण्य समान करून जन्म येतो. मग आता एवढी बिरी लावायची म्हणल्यावर मग मानव देव आपल्याला मिळणार आहे. कधी? पापन पुण्याचं प्रत्येकाने पेन ठेवा आपल्या खिशाला. उद्यापासून सुरुवात करा जर पुढचा जन्म परत मानव जन्म घ्यायचा असेल तर. महाराज सांगतात एवढं सोपं, पण तो आम्हाला मिळालाय ना ते का नाही मिळाला? मिळालाय, पण कसा मिळालाय सांगू का? एक आंधळ होता ना, आंधळ दत्तोबा तुम्ही नाही बरं का, लगेच खाली मान घातला. ते सकाळच्या वर यांना नदीच्या कडेला गेले. आणि काय होतं आंधळी माणसं शक्यतो गरम पाण्याने आंघोळ्या नाही करीत, गार पाण्याने करीत. मग आता का करीत हे नाही माहीत, पण ती करीत आहे गार पाण्याने. ती नदीच्या कडे गेलं सकाळच्या बारी काय काम करत होतं? टाळी वाजवत विठ्ठल विठ्ठल करीत बस, विठ्ठल विठ्ठल करीत बसणार. अचानक एक कावळा आला त्या आंधळ्याच्या टाळीत. कावळा सापडला. योगायोगाने आंधळ्याच्या कावळा सापडला. आणि इकडं राजाची दौंडी झाली. काय झाली? ऐका हो ऐका, राजेसाहेबांना काही कामानिमित्त कावळ्याची गरज आहे. जो कोणी कावळा देईल त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. आंधळी माणसं खूप हुशार असतात. कांटाव करलं नाही ह्या गड्याने तिकडे. मला आता चांगली संधी आली. कावळा पकडला असा काखत पेट धरून ठेवला. राजाचे शिवक पाच 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 त्या ठिकाणी आले. आईला म्हणले लय अचानक सापडले. मग आता गडी बी एकटाच आहे, कावळा बी धरून ठेवलेला आहे. म्हणजे बघू विचारून काय म्हणतो. म्हणजे महाराज आम्हाला कावळा पाहिजे, कावळा देताय का? ते म्हणला कावळा देतो, पण एवढा सहजी सापडतोय का तो? म्हणला किती किंमत? 500 देतो. म्हणला नाही येत. 5000 देतो. 50,000 देतो. नाही जमणार म्हणला. म्हणला 1,00,000 रुपये एकाच कावळ्याची देतो. आंधळ म्हणला आता जर माग पुढं बघितलं तर हाय ती बी जाईल. मला 1,00,000 रुपये द्या आणि कावळा लगेच देतो. शेख म्हणजे हे ठीक आहे 1,00,000 रुपये ना. आंधळ्याने पैसे घ्यायला हात पुढं केलं. कावळा बगलेतला कावळा ओढून गेला. आपला दृष्टांत संपला. आता आंधळ किती वेळा टाळी वाजून बसल्यावर कावळा सापडेल. पावले हा दे टाळी
पुढे जाईल बरं का. महाराज सांगता ह्या मी पाहुला हा देह काकटाळी नाही. जसा आंधळाच्या टाळीत कावळा सापडावा तसा आपल्याला नरदेह प्राप्त झालाय. नरदेह प्राप्त झाला हे आपलं पहिलं भाग्य बरं का. आबा नरदेह प्राप्त झाला हे आपलं पहिलं भाग्य. दुसरं भाग्य सांगू का. सगळं यथासांग मिळालं ते आपलं दुसरं भाग्य. आता हे जर नसतं मिळालं तर पुढे जावं लागलं असतं. आंधळा पांढरा मला वाटलं सगळी पाठांतरावाली म्हणलं मी आपलं नुसतं काढून दिलं. माझं तरी कुठे एवढं पाठवलं. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्व तोची होय सर्व जाण. आंधळ्या पांगळ्याचा पुढं बसावं लागलं असतं. हा एक दोन पैसा धर्माचे माय बाप तुम्ही दादा मला. एक दोन पैसा तुम्ही का सांगतोय मी हे. आपलं भाग्य चांगलंय. दुसरं भाग्याचं लक्षण ही चांगलं दिलंय. भाग्य नरदेह प्राप्त होणं. दुसरं भाग्य सगळं यथायोग्य मिळणं हे दुसरं भाग्य. कारण एका पार्टची किंमत ज्यांना नाही त्यांना विसरा. हात नाही त्यांना हाताची किंमत आहे. ज्यांचा एक डोळा गेलाय त्यांना डोळ्याची किंमत विसरा. नव्हे नव्हे ज्यांचा मनका गेलाय त्याच्या याच्या शक्तीची किंमत विसरा. कारण मी त्यातला म्हणूनच सांगतोय. मनक्याची एक चत्ती काढा टाकायला 5 लाख रुपये जातात. चत्ती आहे केवढी. एका पार्टची किंमत सांगतोय मी. हा किती पार्ट आहे याची एका पार्टाची किंमत केली तर मग आपल्याला त्या नरदेहाचं महत्व कळत. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत, ज्याला कान नाही त्याला. का सांगतोय मी. ही दुसरं भाग्य आपल्याला यथायोग्य सगळे मिळालं हे दुसरं भाग्य. तिसरं भाग्य चला पुढं. भारत खंडी नरदेह प्राप्ती येतो भाग्याची संपत्ती. मी नाही सांगत महाराज सांगतात. भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो आपलं तिसरं भाग्य. भारतात जन्म मिळाला हे तिसरं भाग्य. त्यात अजून एक भाग्य महाराष्ट्रात मिळाला हे आपलं भाग्य.
आणि महाराष्ट्रात मिळून शिवाय पुणे जिल्ह्यात मिळाला. काय कमी येत? कोणते संत बाहेर आहेत? ज्ञानोबा माऊली, तुकाराम, सोपान काका, निळोबाराय, निवृत्तीदादा सुद्धा जवळच आहेत ना. म्हणजे भाग्याचं लक्षण आहे आपलं. पुणे जिल्ह्यात जन्म मिळाला हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. एक प्रवचनकार होते महाराजांना, अमेरिकेत गेले. अमेरिकेत आता तुमच्यासारख्याला येईल संधी कधी पुढे माग बाहेर जायला. अमेरिकेत प्रवचन करायला गेले यांना, आणि तिथं सगळे हे श्रोतेगण बसले असताना एखादी सहज प्रश्न विचारला. का हो महाराज, तुम्हाला एक प्रश्न आहे, बोला. म्हणलं सर्व देवदेवतांचा अवतार झाला, हे सगळं भारतातच झालंय, हे कसं झालं? पण महाराज सुद्धा 12 गावचं पाणी प्यायलेले असतात. महाराजांनी थोडा विचार केला. महाराज म्हणतात, ज्यावेळेस पाऊस पडतो त्या कुठं कुठं पाऊस पडतो? पाऊस कुठं होतो? ज्या ठिकाणी वृक्षवल्ली सगळं असेल त्या ठिकाणी वृक्षवल्ली आम्हा, ज्या ठिकाणी उंच उंच वृक्ष असतील त्या ठिकाणी पाऊस होतो. तसंच महाराज म्हणतात, देव अवतार घेतात ना, कुठं घेतात? ज्या ठिकाणी जास्त भक्त जन्माला येतात त्या ठिकाणी देव अवतार घेतात. विठ्ठल का सांगतोय मी की जेवढे देवांचा अवतार झाले ते भारतातच झाले, बाहेरच्या देशात झालेले. म्हणून भरतखंडी नरदेह प्राप्ती हेतू भाग्याची संपत्ती. आपलं पहिलं भाग्य नरदेह मिळाला, दुसरं यथायोग्याने भारतात मिळाला, त्यातली त्यात पुणे जिल्हा आहे आपलं. मग आता एवढा नरदेह मिळून जर तो कशासाठी मिळाला, जर त्याचा उपयोग केला नाही तर फायदा काय? ज्याच्यासाठी जी वस्तू मिळाली काय, तिचा जर यथायोग्य उपयोग केला नाही तर फायदा आहे का काय? समजा महिला वर्गाने नाकात काय पहिलं घालीचं नथ आणली आणि घरात जपूनच ठेवली, उपयोग का तिचा काय? तिचा उपयोग कधी नाकात घातला, तिचा उपयोग केला तर तुम्हा आम्हाला हा नरदेह प्राप्त झालाय, त्याचा कशासाठी झालाय? जर उपभोग घेतला नाही तर आलेला नरदेह सार्थकी लागणार नाही. विठाला म्हणून महाराज म्हणतात, तुम्हाला हा नरदेह प्राप्त झाला ना, तो कशासाठी झालाय त्याचे तुम्हाला कळ पाहिजे. देवे दिला देह भजना गुमटांतोया झाला फाटा भाटी. देवाने हा तुम्हाला आम्हाला नरदेह दिलाय ना, नुसतं भोजनासाठी दिलेला नाही तर भजनासाठी दिलेला नाही का? परंतु आपण त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे. जर एवढा नरदेह मिळून जर त्याचं महत्व कळलं नाही तर सांग काय दृष्टांत. विठाला दादा महाराज म्हणते, मी परवा दिवशी नव्हतो म्हणून दृष्टांत सांगतो. विठाला आता सण कुठला झाला? 14 जानेवारीला कुठला? संक्रांत होते नाही? संक्रांत. अण्णा काय झालं यंदा? झालं काय त्याचा पैसे भरपूर भाऊ. मग काय हौशी लोक असतात, लय पैसे झाल्यात. एक असा सदग्रस्त गेला मला, आता लय काय त्याचं पैसे झाल्यात, तुला काय आणायचं असलं तर सांग. आता लय पैसे झाले, बाया काय आणायचं सांगते ना? बायांचा जीव कशात असतो? सोन्यात. सोनं म्हणलं की खुश असतात. बरोबर आहे ना आजी? मला काय अनुभव नाही. विठाला बायांचा जीव सोन्यात. कांद्याचा पैसा झाला, भरगतचे पैसे झालं मामा. आणि गृहलक्ष्मीला विचारलं, तुझी काही इच्छा आहे का? आता सण जवळ आलाय, काय आणायचंय का? तिने सांगितलं, माझी इच्छा आहे, मला दागिनं करायच्यात. पण कशाचं करायचं? त्याला सुगंध आला पाहिजे, मला कापराचं दागिनं करायचं. आता 3 हट्ट पुरवाच लागतात, विराज नाही त्याला. एक पहिला राज हट्ट आपल्याला पुरवावा लागतो. राजाने सांगितलं की प्रजानी तो पुरवायचा. राज हट्ट, स्त्री हट्ट आणि ते 3 हट्ट पुरवते. म्हणते चालतंय आता सांगितलंय,
नगरच्या सोनाराकडे गेला. नगरचा सोनार म्हणला आमच्याकडे काय कापराचा दागिना आम्ही बनवीत. बारामतीला गेला. बारामतीवाल्यांनी सांगितलं अजूनपर्यंत आम्ही बनवलेलं नाही, पण पुण्याचे सोनार थोडे हुशार आहेत. म्हणलं चालतंय, पण पैसे 10 पट लागतील. गाड्याचं पैसे जातं. म्हणलं पैसे किती जाऊ द्या, पण आम्हाला कापराचा दागिना तयार करून. आणि त्यांनी ऑर्डर दिली. सण जवळ आल्यानंतर त्या सोनाराने असणार तो कापराचा दागिना तयार केला आणि वरून सोन्याचं मुलायम त्याला दिला त्या दागिन्याला. आणि उद्या संक्रांत म्हणून हा आपला गेला, पैसे पेड केले, दागिना घेतला, दागिना घेऊन घरी आला. घरी आलाय, सकाळ संक्रांतीचा सण, सगळं यथायोग्य स्वयंपाक वगैरे उरकला. आणि परत काय करते ते दुपार व्यवसायाला जायचं ठरलं. दागिने घातलं. दागिन्याचा तो घमघमाट चाललेला. त्या देवापुढे गेल्यानंतर सगळ्यांनी बायांमध्ये कुजबूज उठली. अगं वास लय छान येतो, कशाचा येतोय, पण वरून सोन्याचा. त्यामुळे ती दागिना वसून आली, सगळं झाले. संध्याकाळी परत बसले. काय देतात आबा ते? वाण देतात ना. परत महिला मंडळींची एक गर्दी बसली त्या ठिकाणी. आणि 4-5 वाजता तो वाहनाचा कार्यक्रम झाला. तिथं बी कुजबूज उठली. वास कशाचा येतोय, पण कुणी कोणाला सांगायला तयार नाही. आणि तो कार्यक्रम उरकल्यानंतर ही भगिनी आपली घरी गेली. संध्याकाळची वेळ होती. पहिलं काही गॅस नव्हतं. गॅस आता आल्या. मोदीचा उपराळा आहे जास्त. गॅस आला. ती महिला गॅस नसल्यामुळं सकाळचा केलेला स्वयंपाक होता, पण गुळवणी संपलं होतं. आणि म्हणून काय गेली, ती चुलीला लाकडं घातली, पातेल्यात पाणी घेतलं, गुळ टाकला, चुलीवर ठेवलं. आणि लाकडं थोडी ओली होती. दागिना गाळ्यातच बरं का. लाकडं ओली होती. आणि म्हणले चूल का पेटानं म्हणून चूल फुकाई गेली. चूल फुकाई गेल्याबरोबर चुलीचा जाळ झाला. आणि मग काय झालं, दागिना ऑटोमॅटिक तिच्याकडे गेला. मला सांग, आपला दृष्टांत संपला. त्या महिलेला दागिना मिळाला होता का नव्हता? मिळाला होता. कशामुळे गेली? त्याचं महत्व कळलं नाही, कुठे वापरावं ही तिला कळलं नाही, म्हणून शेवटी दुःख पावला. तसं तुम्हा आम्हाला हा नरदेहरूपी दागिना मिळालाय, पण त्याचा उपभोग कुठे घ्यायचा हे तुम्हा आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून संत अवताराला आले. विठ्ठला विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात, बाबांनो, तुम्हाला हा नरदेह प्राप्त झालाय ना, हा तुमचं भाग्य आहे. काहींना हा प्राप्त झाला, आपल्याला प्राप्त झाला, पण कळला. काहींना मिळला नाही, काहींना कळला बी नाही, मिळाला नाही. आणि मी पहिल्यांदाच सांगून देऊ, पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, अंध पांगुळ बहिर. पशु पक्ष्यांना काय नरदेह मिळाला काय, नाही मिळाला काय, त्यांना पाप पुण्य काही म्हणजे त्यांना मिळाला नाही आणि कळाला नाही. तुम्हा आम्हाला मिळालाय पण कळला. साधू संतांना नरदेह मिळालाही आणि त्याचं महत्वही कळलं, म्हणून त्यांचा उद्धार झाला. आणि तुम्हा आम्हाला कळलं नाही म्हणून ते आटोकाट प्रयत्न केला, पण आपल्या पालथ्या गाड्यावर चौथा एक वर्ग आहे ज्यांना नरदेह मिळाला नाही पण कळालाय 100%. आणि ज्यांना कळालाय ते कोण आहेत? ते ह्या ठिकाणी या अभंगात कशाची इच्छा करतात? या नरदेहाची इच्छा करतात. अभंगाचं प्रथम चरण.
इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. देवाला सुद्धा अपेक्षा लागली म्हणजे काहीतरी महत्व असेल ना. आपल्यापेक्षा वरिष्ठांनी की केलं पाहिजे, काहीतरी महत्व असलं पाहिजे त्याला. बरोबर आहे का? एक ब्राह्मण काका होते अण्णा, ब्राह्मण काका. आणि ब्राह्मणांच्यात करत असतात मुंज करायची असते. पण 18 ईश्वर आले तर त्या काकांचा काकाने ठरवला होता मुलगा वयात आलाय, मुलाची मुंज घातली पाहिजे. मग त्या काकाने काय सांगितलं, 4 जण आपली मोठ्या गिराई घेऊ म्हणले. अण्णांसारखी, बापूंसारखी, भावांसारखी अशी 4 जण मोठ्या गिराई घेऊ. आहे का नाही? आपण नाही करीत का? लय बारकाल्यांच्या नका थोडी मोठी बात. तसे म्हणले 4 जण आपली मोठ्या गिराई घेऊन आपली मुंजाचा कार्यक्रम उरकून टाकू. ते ब्राह्मण काका सकाळी उठले आणि एक असणाऱ्या मारवाड्याच्या दारात गेले. मारवाड्याला विचारलं, मला थोडी पैशाची गरज आहे, मला 50 रुपये द्या, माझ्या मुलाची मुंज आहे. तर मारवाडी म्हणजे त्याचं नावच असतं चिकाट. कपड जोडले काय माहिती, पण ते असंच. मारवाडी म्हणलं तुझं मुंजीसाठी 50 रुपये मागता, 50 रुपये का फुकट येतात का? नको ते बोलला, पण शेवटी जाता जाता ब्राह्मण दारात आले म्हणून 5 रुपये ठेवलं आणि ते असणारे काका पुढे गेले. काका पुढे गेल्यानंतर एका न्यायाधीशाचं घर लागलं. न्यायाधीशाच्या घराजवळ गेलं, तिथं बोर्ड होता कुत्र्यापासून. मग आज कुत्री राहते का माणसं राहते तीच कळत नाही. बोर्ड होता कुत्र्यापासून. काकाने लांबूनच हाका, न्यायाधीश महाराज. न्यायाधीश आले, काकांना आत घेऊन गेले. अगदी यथायोग्य असं त्यांचं पूजन केलं, त्यांना वस्त्रदान केलं आणि विचारलं काय काम काढलं. काकांनी सांगितलं मुंजीचं कार्यक्रम आहे आणि मला एक 50 रुपयाची आवश्यकता आहे. 200 रुपये लागतात, पण तुमच्याकडून 50 ची अपेक्षा आहे, बाकीचं मी पाहतो. न्यायाधीश महाराजांनी मागचा पुढचा विचार केला, 50 रुपये काढले आणि 50 रुपये काकांकडे दिले आणि म्हणले अजून तुम्हाला किती लागतात? 150 लागतात. चला म्हणले मी बरोबर येतो आणि तुम्हाला 150 रुपयाची व्यवस्था. ते न्यायाधीश महाराज आणि ब्राह्मण काका संगत एका गाडीत. बरं गाडी गेली त्याला न्यायाधीश महाराजांनी नेमकं पहिलं गिराय कोण गाठलं? ते मारवाड्याच्या दारात गेली. मारवाड्याच्या दारात गेली. बाकी न्यायाधीशांनी काहीच केलं नाही, फक्त हरणा वाजवला. मारवाडी पळत बाहेर आला दुकानातून. म्हणजे बोला न्यायाधीश महाराज काय ना म्हणले आमचे काका आहेत आणि काकांना पैशाची गरज आहे आणि 50 रुपये आणा आणि पटकन द्या. मारवाडी पळत गेलो 50 रुपये आणलं काकाला द्यायला लागलं. म्हणजे तसं देऊ नका. काकांना खाली उतरवलं. काकांचं दर्शन घ्या आणि काकांना 50 रुपये. मारवाड्यांनी काकाचं दर्शन घेतलं, 50 रुपये दिले. इथपर्यंत ठीक झाला. ती दोघं पुढे गाडी घेऊन गेल्यानंतर त्यांचं जे कामगार होतं का, कामगार तीही बघत होते. सुरुवातीला ती काका आलता, पैसे न्यायला चालता ना.
मारवाडी नको नको ती बोललो होत काकाला. पण ते सगळे गेल्यानंतर त्या असणाऱ्या कामगारांनी विचारलं, शेठजी मागाशी त्यावेळेस काका आलते त्यावेळेस तुम्ही त्यांची अवहेलना केली आणि आता तेच काका आले पाया पडून 50 रुपये दिले. म्हणले बेटा ज्या अर्थी आमचा न्यायाधीश याला घेऊन ठेवतोय त्या अर्थी याची किंमत काहीतरी वरिष्ठ असली पाहिजे. तसा न्यायाधीश फिरणार, आपला दृष्टांत संपला. ज्या अर्थी स्वर्गातले देव या जन्माची इच्छा करतात, व्यक्त करतात की हे लोकीचा हा देह, मग यात काहीतरी देव आपले वरिष्ठ आहेत का कनिष्ठ आहेत? देव जर अपेक्षा व्यक्त करतात तर याच्यात काहीतरी सामर्थ्य असल्याशिवाय देव व्यक्त करणार नाही. विठाला विठाला. आता प्रश्न होतो इथं निर्माण होतो, कोणते देव नेमकी अपेक्षा व्यक्त करतात? आता देवाचे काही प्रकार सांगण्यात वेळ घालवीत नाही तर मग हिथच एक वाजत विठाला आधी टाकू. जे ग्रामदैव ते वास्तुदेव होता ते एक देवता आहेत आपल्याकडे. दुसरं देव नैमित्तिक तयार केलं. जागरण गोंधळ असं की एक दगड घ्यायचा त्याच्यावर पाणी टाकलं की भांडारा व्हायला की गेला खंडोबाला तिकडं. ही नैमित्तिक देव. गणेश महालक्ष्मी जे देवी आहेत ते आपले देव. मग हे देव अपेक्षा व्यक्त करतात का? हे देव अपेक्षा व्यक्त करीत नाही. कोणते देव? स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. असलं किरकोळ देव नाही इच्छा व्यक्त करीत. जे अमरत्व झालेलं आहे, ज्यांना अमरत्व प्राप्त झालंय त्यांना जीवन फक्त एक आहे त्यांच्याकडे, पुण्याची पावटी. त्यांना अमरत्व आहे, त्यांना मरण. पण ते त्याला संपलं की खाली यावं लागतंय. ते सुद्धा इच्छा होते. स्वर्गीचे अमर विच्छिताती देवान मृत्यू लोकी व्हावा. कशासाठी? नारायण कीर्तने अनंत. बरोबर आहे ना? का हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कोणता चाललाय हा स्वर्गात? हे तिथं तुम्हाला काय पाहिजे ती मिळून. कशाच्या सारखं आहे मग? सारखा कशाच्या आहे तिथं? कल्पतरूच्या वृक्ष. अमृत प्यायला आहे, आप सराब बघायला आहेत, पण तिथं हे नाही. काय?
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात हो आनंद येतो मिळणार नाही. म्हणून काय म्हणतात इहलोकीचा हा देव इच्छिताती किंवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा. ह्या जन्मात तुम्हाला मुक्तता मिळती, बाकी जन्मात मिळणार नाही. देव झाला तरी चालणार नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज म्हणतात की ह्या मृत्यू लोकांची अपेक्षा जर स्वर्गातले देव करतात तर तुम्ही आम्ही का करू नये. म्हणून महाराज स्वतःला भाग्यवान समजतात. भाग्यवान ह्या अभंगाच्या द्वितीय चरणातून. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य धन्याधी जन्मालो दास विठोबाचे झालो. महाराज म्हणतात धन्य आहे आम्ही दास झालो. पण महाराज या ठिकाणी तुम्ही दास होता. आता दास होणं चांगलं आहे का वाईट आहे?